बुंदिया पढ़ने लगी ओ बोले बाबा चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी ओ लटाधारी चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी। अरे गौरा जी ने बोली हरी हरी मेहंदी। गौरा जी ने बोली हरी हरी मेहंदी। माता जी ने बोली हरी हरी मेहंदी। माता जी ने बोली हरी हरी मेहंदी। बोले बाबा ने बोली भांग बुंदिया पढ़ने लगी। बोले बाबा चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी ओ बोले बाबा चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी ओ लटाधारी चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी। अरे गौरा जी की उगी आई हरी हरी मेहंदी। गौरा जी की उगी आई हरी हरी मेहंदी। माता जी की उगी आई हरी हरी मेहंदी। माता जी की उगी आई हरी हरी मेहंदी। बोले बाबा की है बोले बाबा की उगी आई भांग। बुंदिया पढ़ने लगी। बोले बाबा की उगी आई भांग। पढ़ने लगी ओ लटाधारी चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी ओ बोले बाबा चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी। अरे माता जी की बड़ी आई हरी हरी मेहंदी। माता जी की बड़ी आई हरी हरी मेहंदी। मैया जी की बड़ी आई हरी हरी मेहंदी। मैया जी की बड़ी आई हरी हरी मेहंदी। बोले बाबा की बड़ी आई भांग। बुंदिया पढ़ने लगी। बोले बाबा की बड़ी आई भांग। पढ़ने लगी ओ लटाधारी चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी ओ बोले बाबा चले कैलाश। बुंदिया पढ़ने लगी। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात.
परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपणच करते आहात, आपणच करविते आहात. आपणच आम्हाला संतुलन प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपला डावा हात मांडीवरच असेल. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात. अगदी हळुवारपणे आपण आपलं अटेन्शन आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा कृपा करून हे उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या. व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आपण श्री महाकाली साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता हळुवारपणे आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात. डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त, आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी,
आपणच साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपणच साक्षात श्री कार्तिकेय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या स्वाधिष्ठान चक्राच्या संतुलनाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यातील सुप्त कलागुण जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा दूर करा व आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या नाभी चक्रावरील सर्व दोष, सर्व प्रकारचे असंतुलन, जडत्व आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री अधिगुरु दत्तात्रय आहात.
आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे आणि डावा हात आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आपल्या बॅक आख्या चक्रावर दाबून धरूयात. इथे आपण 3 वेळा हम क्षम म्हणूयात. हम क्षम हम क्षम हम क्षम. आता आपण आपला डावा हात मांडीवर ठेवूयात आणि आपला उजवा हात आपल्या सहस्रारावर आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपणच साक्षात श्री सर्वचक्र स्वामिनी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. जर असले असे तर त्यांच्यासाठी कारण अशा माणसाला संतुलन मुलं बाळ म्हणतात आई वडील असले माणसाला संतुलन येतं, त्याला मर्यादा येतात, तो काहीतरी व्यवस्थित वागतो. ज्या माणसाला आई नाही वडील नाही कुणी नाही अनाथालयासारखा कुठं तरी आलेला असेल किंवा ज्याला हेच माहिती नाही की मर्यादा म्हणजे कशाची खातात, त्या माणसाला सहयोग कसा आम्ही द्यायचा. कारण मर्यादेनेच मनुष्य बांधला जातो आणि त्यानेच त्याची प्रगती होती. तुम्ही बघितलेलं आहे झाडाचं सुद्धा तसंच आहे. झाडाचं बी बियाणे जेव्हा फुटतं तेव्हा त्याला मर्यादा घालाव्या लागतात, त्याला संगोपावं लागतं, त्याला बघावं लागतं. आजकाल सगळे मानसशास्त्र असे सांगायला आले आहेत की जिथे जिथे ग्रहव्यवस्था बिघडल्या आहे, जिथे जिथे समाज बिघडलेला आहे तिथली मुलं अगदी बेकार जातात. आणि जे जगामध्ये आपण एवढं युद्ध आणि जे इतकं
कलह, तसंच लोकांच्यामध्ये जे भयंकर असंतोष वगैरे बघतो, त्याच्या मुळाशी त्यांची घरं तुटलेली आहेत, त्यांच्या आई नाही, त्यांना वडील नाही, ते अनाथासारखे फिरणारे मुलं आहेत, म्हणून हे असं झालेलं आहे, असं त्यांनी निदान काढलेलं आहे. तेव्हा दुसरं जे चक्र आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान म्हणतो चक्र, त्याच्यावरती श्री ब्रह्मदेव आणि त्यांची शक्ती सरस्वती ही आहे. पण जी कुंडलिनी शक्ती आहे ही कुमारिका गौरी शक्ती आहे. आणि ह्या आपल्याला माहिती आहे की गणेशाला गौरीनी कसं बनवलं आणि त्याला कसं आपल्या दाराबाहेर उभं केलं. आता त्यावरून असं लक्षात घ्यायचं की गणेश हा गौरीचं जे पावित्र्य आहे ते बघत असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोकॉल. ते बघत तिथे बसलेले असतात. त्यांचा कुंडलिनी च्या छेदनामध्ये कार्य येत नाही, त्यांचं छेदन होत नाही, ते त्या ठिकाणी बसून, म्हणजे गणेश हा ज्या चक्रावर बसलेला आहे त्यांनी पेल्विक प्लेक्सस म्हणून जे प्लेक्सस आहे त्याची चालना होते. सूक्ष्मामध्ये जरी ते मूलाधार चक्र असलं तरी त्याची चालना पेल्विक प्लेक्ससमुळे होते आणि ह्या पेल्विक प्लेक्ससमुळे सेक्स सुद्धा सांभाळला जातो. तर लहान मुलाला सेक्सचं काही कळत नाही, म्हणून तिथे एक लहान मूल जे कधीही मोठं होत नाही, नेहमी जे बाल्यावस्थेत पवित्रावस्थेत असतं, अशा गणेशाला तिथे बसवलेलं आहे. आता जी घाणेरडी मंडळी, म्हणजे बरीच आहेत, तुमच्या पुण्याला पण एक गृहस्थ आता उद्भवले आहेत, ते असं घाणेरडं शिकवत असतात की कुंडलिनी जागृती करायची असेल तर अशा घाणेरड्या पद्धतीने करायची. तर त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणा दिलं तरी त्यांच्या काही लक्षात येणार नाही, त्यांना आई बहिणी नाहीतच म्हणा. पण ही जी आई तुमची बसलेली आहे कुंडलिनी, तिचं प्रोटोकॉल करणारा गणेश तिथे बसला असताना आपण अशा तऱ्हेची जी भाषा करतो कुंडलिनीला उचलायची, म्हणजे आपल्या आईबरोबरच काहीतरी घाणेरडा प्रकार आपण म्हणत आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला आणि भारतीय माणसाला असल्या घाणेरड्या गोष्टींची अत्यंत चीड आहे. आणि अशा आपल्या देशातच अनेक लोक अशा गोष्टी करतात आणि ह्या तांत्रिकांनी अशा घाणेरड्या गोष्टी करून आपल्या देशाला अगदी बर्बाद करून टाकलेलं आहे. कोणताही मनुष्य जर आपल्या आईच्या पोटातून उदरातून निघालेला असेल आणि त्याची आई जर असली जगामध्ये, त्यांनी पाहिलेलं असलं, त्याला ही गोष्ट सहन होणार नाही. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असल्या घाणेरडेपणाच्या गोष्टी करणारे आणि पवित्रापासून तुम्हाला दूर घालणारे हे जे साधू संत आपले नुसते पैसे भरत बसले आहेत, ती कॅडलॅकच्या गाड्या घेऊन फिरतायत, त्यांना उचलून लगेच आपण समुद्रात तरी घालावं किंवा परदेशी पाठवून द्यावं. त्यांची इथे काहीही आपण चालू दिलं नाही. पण आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांकडे आपले हिंदुस्थानी लोक सुद्धा, मी तर असं ऐकलं काही मिनिस्टर लोक सुद्धा तिथे जातात. म्हणजे त्या ह्या लोकांना तुम्ही निवडून तरी कशी देता, असं मला आश्चर्य वाटायला लागलं. आपल्या देशामध्ये आई म्हणजे काय हे जर आपल्याला समजून नाही लागलं, ते जर आपण विसरलो, तर मात्र काही ह्या देशाचं राहणार नाही. एवढं तरी समजलं पाहिजे, आई ही अत्यंत पवित्र व्यक्ती असते आणि आपल्या आयुष्यात तिने आपल्याला पावित्र्य दिलेलं असतं. आणि तिच्याबद्दल जे लोक अशी एक गोष्ट बोलतात, ते लोक किती घातक आणि आपल्या देशाला किती नाशक आहेत, ते ओळखून राहिलं पाहिजे. आता त्याच्यावरती जे आहे चक्र, त्याला आम्ही नाभी चक्र असं म्हणतो, मणिपूर चक्र असं पण त्याचं नाव आहे. आणि ह्या नाभी चक्रावरती लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे. लक्ष्मीनारायण हे धर्मस्थापना करतात, धर्माची आपल्यामध्ये स्थापना होते. आणि लक्ष्मीचं जे सूत्र आहे ते आपल्याला माहिती आहे, ते आपण असा विचार करतो की बा ह्या माणसाकडे लक्ष्मी आहे म्हणजे तो श्रीमंत असला पाहिजे, असा आपला अर्थ लागतो. पण लक्ष्मी आणि पैसा महद अंतर आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. एक अंग त्याचा पैसा जरी असला, त्याने समृद्धी जरी असली, तरी लक्ष्मी स्वरूप वेगळं असतं. आता थोडक्यात मी लक्ष्मीबद्दल सांगते, कारण इतकी सगळी चक्र सांगायची म्हणजे त्याला पुष्कळ लांबलंच काही पाहिजे. पण आपण लक्ष्मीला पाहिलेलं आहे की लक्ष्मीचा एक हात असा असतो आणि एक हात असा असतो आणि दोन हातामध्ये तिच्या कमळं असतात. म्हणजे जो मनुष्य लक्ष्मीपती असेल त्याचं हृदय कमळासारखं असायला पाहिजे. ते गुलाबी म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. तसंच त्याच्या घरामध्ये कमळासारखं सौंदर्य असलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या वागण्यात, त्याच्या कपड्यात सगळ्यामध्ये कमळासारखं सौंदर्य असायला पाहिजे. तसा एक भुंगासुद्धा कमळामध्ये जाऊन बसू शकतो. त्याचे सगळे काटे जरी बोचले तरी कमळ त्याला आपल्यामध्ये आवरण घालून घेतं आणि रात्री त्याला झाकून आरामात झोपायला घालतो. तसंच एखाद्या लक्ष्मीपतीने करायला पाहिजे. पण लक्ष्मीपती म्हटला म्हणजे नम्री चिडका असतो बहुतेक, तेव्हा अशा माणसाला लक्ष्मीपती म्हणण्यापेक्षा फक्त आपण पैशावाला म्हटलं तर ते योग्य होणार आहे. असे आजकाल लक्ष्मीपती नाहीत, पण आमच्या काळी म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो, म्हणजे यंग होतो, त्यावेळेला आम्ही असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत. आता तुम्ही दुर्दैवी आहात त्या बाबतीत, तेव्हा तुम्हाला सगळे आजकाल भाडोत्री लोक दिसतात. आमच्या काळाला आम्ही खरंच अशी काही फार मोठी मंडळी पाहिली होती ज्यांना आम्ही खरंच लक्ष्मीपती म्हणू शकत होतो. आता दुसऱ्या हातामध्ये हे दान आहे
अशा माणसाच्या हातून अव्याहत दान चाललं पाहिजे. आणि ह्या हातातून आश्रय आहे, जशा आश्रयाला लोक आला तर ते आश्रयाला राहिले पाहिजे. त्याला लक्ष्मीपती असं म्हटलेलं आहे. तसंच लक्ष्मी ही स्वतः स्त्री स्वरूप माता स्वरूप आहे. त्या माणसाचं हृदय माता स्वरूप असायला पाहिजे. असं आपल्याकडे अनेक जन्मापूर्वी अनंत कालापासून आपण अशी लक्ष्मीची स्थापना ह्या देशात केली आहे. केवढा आपला महान देश आहे. अशी कल्पना ह्या भौतिकवादी लोकांना येणार आहेत का? हे तर भोगी लोक आहेत. ह्याच्या डोक्यात काय येणार आहे का? एकेका पैशासाठी हे दुसऱ्यांचा गळा कापणारे लोक आहेत. त्यांच्या काय समजात हे घुसणार आहे? हे फक्त आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. तो वारसा आपण तो सोडायचा नाही. त्याच्यामध्ये गर्वाने राहिलं पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी हृदयाने आपण फार श्रीमंत हे लक्षात असायला पाहिजे. मनुष्य गरिबी आणि श्रीमंतीने श्रीमंत होत नाही, हृदयाने श्रीमंत होतो. आता आम्हाला असं आहे की आमच्या घरी खूप श्रीमंती होती वडिलांच्याकडे आणि नवरे आमचे यजमान सुद्धा फार श्रीमंत आहेत. पण आम्हाला जर तुम्ही सांगाल तर आम्ही कुठे झोपायला जाऊ, अगदी आरामात आम्हाला रस्त्यावर म्हणता आम्ही झोपू शकतो, कारण आम्ही मस्त होतो, आम्हाला कशाची गरजच नाही. असाच मनुष्य ज्याला कशाचीही गरज नाही तोच खरा बादशाह आहे. बाकी ज्याला गरज आहे तो दुसऱ्याच्याकडे ईर्षेने बघतो, त्या माणसाला आपण बादशाह म्हणू शकत नाही. तेव्हा हे लक्ष्मीचं आपल्या नाभीवरती एक फार मोठं दैवत आहे आणि ह्या लक्ष्मीला आपण जपलं पाहिजे. हे सौष्ठव आपल्यामध्ये सांभाळलं पाहिजे आणि त्या सौष्ठवाला आपल्या देशात अजून लोक जपून आहेत. अजून त्यांना त्याची माहिती आहे की पैसाच हे सगळं होत नाही, त्याच्याही पलीकडे धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि धार्मिकतेनं राहणं म्हणजे देवळात जाऊन पोपटपंची करणं ह्याला मी म्हणत नाही, पण धार्मिकतेचा अर्थ जो आहे तो आपल्याला अनेक गुरूंनी सांगितलेला आहे. आणि अशा आपल्या ह्या संतांच्या भूमीमध्ये अनेक गुरु आलेत आणि त्यांनी ह्याबद्दल पुष्कळ चर्चा केलेली आहे की धर्म काय. ह्या गुरूंचे जितके उपकार मानावे तितके थोडे आहे, पण आपण त्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. त्यापैकी 10 मुख्य गुरु झाले आणि ते अनेकदा ह्या संसारात आले आहेत. पैकी मोहम्मद साहेब सुद्धा दत्तात्रयाचे साक्षात अवतरण आहे. मोहम्मद साहेबानंतर सुद्धा जी अवतरण झाले ते नानक साहेब सुद्धा त्यांचे साक्षात अवतरण आहेत. जनक सुद्धा त्यांचेच अवतरण आहेत. तसेच आदिनाथ वगैरे जे महावीरांचे आधी झालेले आहेत ते सुद्धा ह्यांचंच अवतरण आहे. त्यानंतर अगदी आपण फारच नशिबान आहोत, विशेषतः अहमदनगरचे लोक, की आपले इथे जे साईनाथ जे इथे शिर्डीला येऊन राहिले ते सुद्धा साक्षात दत्तांचेच अवतरण आहे. ते एकच तत्व जे आहे गुरुचं ते अनेकदा संसारात येतं आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी शिकवल्या त्या धर्माच्या संतुलनाबद्दल त्यांनी रिअलायझेशन वगैरे देण्याच्या गोष्टी नाही केल्या, आत्मज्ञान देण्याच्या फारशा गोष्टी केलेल्या नाही. पण जे मुख्य त्यांनी गोष्ट सांगितली आश्चर्याची, सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की दारू प्यायची नाही. ते सगळे एकतर वेडे होतील किंवा आजकालचे जे लोक दारूच्या विरुद्ध लिहितात ते तरी वेडे असतील. तर दारू प्यायची नाही, त्याला कारण म्हणजे फार सायंटिफिक आहे. परवा मी आपल्या केमिस्ट्रीचे प्रोफेसरला सांगत होते की किती सायंटिफिक रिझन आहे की ज्याने दारू प्यायची नाही. दारू आणि कॅन्सर एकच तऱ्हेचा प्रकार आहे तो, म्हणजे त्याच्यामध्ये जे OH आयन असतं त्या OH आयनची अशी स्थिती होऊन जाते, दारू आणि कॅन्सर दोन्हीमध्ये एकच स्थिती होऊन जाते की त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जी काही गरमी होते किंवा जी हीट काम केल्यामुळे जी हीट निर्माण होते ती तुमच्या रक्तवाहिन्यातनं वाहू शकत नाही, कारण त्याच्यातलं जे पाणी आहे त्याचं जे OH आयन आहे ते शोषण करू शकत नाही, कारण त्याची पद्धती बदलते आणि त्यामुळे सबंध गरमी तुमच्या लिव्हरमध्ये पोटामध्ये तरतरीच्या गरम्या एकत्र होतात. आता मी सांगायचं म्हणजे कॅन्सर हा सहजयोगानेच ठीक होऊ शकतो, आणखीन कशाने होऊ शकत नाही आणि आम्ही केलेला आहे. आता लंडनला आम्ही एका कॅन्सरच्या पेशंटला बरं केलेलं आहे आणि त्यांच्या त्या पत्नी आहेत ते डॉक्टर म्हणजे तिथे फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यामुळे आता त्यांनी आमचं मेडिकल कॉलेजमध्ये वगैरे बरंच काढलेलं आहे की तुम्ही इथे बोला वगैरे. आता बघू गेल्यावर काय होईल ते. तर त्याच्यामध्ये त्या बाईला इतकी हीट होती अंगामध्ये आणि सारखी हीट निघायला लागली आणि इतकी लंडनला थंडी पडत असताना सुद्धा तिने सगळी दारू उघडून टाकली. ती म्हणे की माझ्या अंगात इतकी हीट निघते आणि सगळ्यांना वाटायला लागलं जसं काही हीटर आहे. तसंच दारुड्या माणसाचं होतं. दारुडा जो असतो तो दारू पितो मनुष्य, त्याच्यात सुद्धा लिव्हरमध्ये अशीच हीट जमा होते, मग त्याच्या किडनीमध्ये हीट जमा होते, मग त्याच्या संबंधित जे रक्तवाहिन्या होतात त्या हार्डन होऊन जातात. आता त्यांनी सांगितलं तुम्ही दारू पिऊ नका. आता हे असं मी म्हटलं की तुम्ही दारू पिऊ नका तर तुम्ही मुळीच ऐकणार नाही, उलट इथे कुणी येणार नाही. परवा मी जरा म्हटलं की तुम्ही शपथ घ्या आम्ही दारू पिणार नाही, तर अर्धे लोक उठून निघूनच गेले. मी म्हटलं नुसती शपथ घ्या, मी काय म्हटलं नाही की त्याच्यासाठी काय तुम्हाला पेमेंट करावं लागेल, पण तेवढं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून गेले. आता दारू इतकी नुकसानाची वस्तू आहे की कुणी आई म्हणेल का तुमचं आपलं नुकसान करून घ्या, ये बाई मला मार, अशी स्थिती आहे त्याची.
की आपले रस्त्याने ठीक चाललेले आहेत, उगीचच कशाला, म्हणजे पैसे जातातच. आणि त्याशिवाय जिंकलेला मनुष्य तुम्ही पाहिलेला नाही का? आता रस्त्यानेच येताना आम्ही 3 ॲक्सिडेंट्स पाहिले. त्यापैकी एक मनुष्य दारू पिऊन रस्त्यात असा लोळत पडलेला होता. आणि हे म्हणजे अगदी रोज आपण बघतोय. तरी सुद्धा मला आता लोकांनी सांगितलं की हिंदुस्थानात दारू वाढलेली आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट. तेव्हा ही जी आपली फार मोठी दुश्मन आहे, अशी जी आपली शत्रू आहे, तिला आपण आपल्या डोक्यावर बसवून काय शहाणपण दाखवतो मला समजत नाही. पण तरी आम्ही सहजयोगात कुणाला म्हणत नाही की तुम्ही दारू सोडा. जे आता म्हणाले आपल्याला चव्हाण साहेब की माताजी काही सोडायला सांगत नाही, ही गोष्ट खरी. आम्ही काय सांगत नाही तुम्ही आज सोडा किंवा आता सोडा, पण पार झाल्यावर तुम्ही सोडणार. आता इथे जी मंडळी आली परदेशातनं, अशी 300 मंडळी आम्ही लंडनला फार सुंदर तयार केलेली आहे. त्याशिवाय हजारो लोकांनी रिअलायझेशन घेतलेलं आहे. पण ही 300 मंडळी फार छान आहे. ह्यातले बहुतेक दारुडे होते, ड्रग्ज घेत असत, पण ह्यांच्या सगळ्यांचं सुटलं. कसं सुटलं म्हणजे असं आहे, जेव्हा आत्म्याची ओळख झाली, आत्म्यातनं स्पंदन सुरू झालं, जेव्हा आतला आनंद येऊ लागला, तेव्हा मनुष्याला हे सगळं सुचतच नाही, आपोआप सगळं सुटतं. हा आनंद इतका आगळा आहे की त्या आनंदापुढे मग काही सुचतच नाही. म्हणजे अशी दारू प्या की जी उतरतच नाही मुळी, आणि ती दारू प्याल्यावरती बाकी सगळं काही विसरून जातं. त्यानंतर हे जे लक्ष्मी तत्व आहे, ह्या लक्ष्मी तत्वामुळे जेव्हा हे जागृत होतं, तेव्हा एक मोठं कार्य घडतं. आणि ते असं की तुमची सांपत्तिक स्थिती सुद्धा सुधारते. आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना आश्चर्य वाटेल, माताजी हे काय सांगतात, आमचं इकॉनॉमिक्स एकीकडे गेलं आणि सांपत्तिक स्थिती कशी सुधारेल. तर असं आहे की लक्ष्मी तत्वानी अशी सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती फार सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत तिथून आलेले, तर ह्यांना मी विचारलं, ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं, अगदी भंगण भिकाऱ्यासारखे राहत असत, आणि एवढे श्रीमंत, ह्यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही, ह्यांना काही राहण्याची सोय नाही, काय नाही. तर मी म्हटलं की हे काय तुमची राहणी आहे, असं कसं राहता तुम्ही. त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि त्यांना पारभूत झाल्यानंतर लगेच हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. जय श्रीमान.